नमस्कार, अभिनंदन. शिक्षण म्हणून जर तुमची निवड झालेली आहे तर पुढची प्रक्रिया काय याच्या बाबतीमध्ये जर तुमच्या मनामध्ये थोडीफार शंका असेल तर हा व्हिडिओ केवळ नवनियुक्त शिक्षकांसाठी आहे. सोबतच पवित्र पोर्टल शिक्षक भरती अंतर्गत सध्या जी प्रक्रिया चालू आहे त्याच्यानुसार तुमची ज्या पसंती क्रमावर निवड झालेली आहे त्याच्यानुसार तुम्हाला मेसेज तरी आलाय का, टेक्स्ट मेसेज एकदा चेक करा. जरी तुम्हाला टेक्स्ट मेसेज जरी आला असला तर तुम्ही पुढे काय करायचं आहे, पुढची डीव्ही कधी होणार आहे, काउन्सिलिंग कधी होणार आहे, समुपदेशानुसार सिनियरिटी लिस्ट कधी लागणार आहे आणि थोडक्यातच तुम्ही शाळेवरती कधी रुजू होणार आहे हे कुठं पाहायचं. तुमच्या लॉग इनला दिसतं का पोर्टलवरती? जेव्हा तुम्ही इथे लॉग इन करता तेव्हा तिथे तुम्हाला दिसतं का नक्की कशी होणार आहे प्रक्रिया? सर्वात महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मी ॲडव्होकेट प्राध्यापक वालुशा म्हणे. सर्वप्रथम आपण तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय ए प्लस गुरुच्या माध्यमातून की तुमचं सिलेक्शन झालेलं आहे. शिक्षक भरतीमध्ये इतिहास घडवलेला आहे. ए प्लस गुरुच्या मार्गदर्शनाखाली टीचर्स हेल्पच्या माध्यमातून, गुरु गायडन्सच्या माध्यमातून 90% सिलेक्शन झालेलं आहे. प्ले स्टोर मध्ये ए प्लस गुरु ॲप डाउनलोड करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की सजेस्ट करा ज्यांना शिक्षक व्हायचंय आणि जे शिक्षक होण्याच्या प्रोसेसमध्ये आहेत. कोणती अडचण असली तर थेट आमच्याशी संपर्क साधायचा आहे. सर्वप्रथम आपण पाहूया की सध्या मात्र तुमची निवड झालेली आहे. तुमच्या लॉग इन वरती रिकमेंडेशन स्टेटस आलेला आहे, बरोबर. याच्यासोबतच बऱ्याच गाईडलाईन, इन्स्ट्रक्शन कॅन्डिडेट साठी सुद्धा पोर्टल वरती अवेलेबल आहेत. पण तुमचं पुढे काय होणार याच्या संदर्भातली कोणती इन्स्ट्रक्शन नाहीये, बरोबर ना. अशाच ऑथेंटिक माहितीसाठी स्टे कनेक्टेड, सबस्क्राईब करा. जरी तुम्ही आता शिक्षण सेवक होणार असाल ना तर पुढे पाठीमागं तुमच्या कामाची बातमी, शिक्षण सेवा कमी करणं, रद्द करणं आणि तुमचे प्रश्न सोडवणं याच्यासाठी शिवनिटी फाउंडेशन नेहमीच तुमच्या सोबत आहे. आता बघा, इथं त्यांनी गुणवत्ता यादी सुद्धा प्रसिद्ध केलेली आहे आणि त्याच्यामध्ये काही महत्वाच्या बाबी सुद्धा त्यांनी दिल्या होत्या. तर त्याच्यानुसार ज्या ज्या उमेदवारांना फेज 1 मध्ये सध्या रिकमेंडेशन मध्ये विदाउट इंटरव्ह्यू राऊंड मध्ये व्ह्यू रिकमेंडेशन इन्स्टिट्यूट लिस्ट मध्ये जर तुम्हाला जर तिथं पसंतीक्रम हिरव्या रंगामध्ये जर तो दिलेला पसंतीक्रम जर हायलाइटेड दिसतोय, प्रायमरी लेवल दिसते, झेडपी, मनपा, नपा दिसते, तर तुमचं सिलेक्शन झालेलं आहे. सर्वप्रथम तुमचं अभिनंदन. आता पुढे करायचं काय, तर इथून पुढची जी प्रोसेस आहे पवित्र पोर्टल शिक्षक भरती अंतर्गतली त्याच्यानुसार तुम्हाला पुढं सध्या ईमेल येणार आहे. तुमच्याकडे ऑफिशियल ईमेल आय डी आहे का तुमचा स्वतःचा? याच्यावरती पुढच्या वीक मध्ये, म्हणजे हा फर्स्ट वीक आहे जिथून पुढे तुमची लिस्ट लागलेली आहे, तिथं तुम्हाला ईमेल आय डी येणार आहे. ऑथराइज ईमेल आय डी वरती झेडपी कडून, मनपाकडून, खाजगी संस्थांकडून किंवा खाजगी संस्था थेट तुम्हाला कॉलवरती सुद्धा संपर्क साधतात. याची तुम्ही नोंद घ्यायची आहे. तुम्हाला एकदा ईमेल आला पहिली टप्पा, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला ते आता डीव्ही साठी बोलवतात आहे. ओके, आता डीव्ही साठी बोलवत असताना तुमचं लगेच जॉईनिंग होणार आहे का, तर नाही. सर्वप्रथम दुसऱ्या टप्प्यामध्ये आता तुम्हाला डीव्ही साठी बोलवत आहे. डीव्ही साठी सगळी कागदपत्र A to Z तुम्हाला घेऊन जायचं आहे जी तुमच्याकडे आहेत. इव्हन तुम्ही दिलेले प्राधान्यक्रम आणि स्कोर कार्ड आणि सेल्फ सर्टिफाय केलेला फॉर्म, व्ह्यू रिकमेंडेशनचे त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि ते सगळं तुम्हाला घेऊन तिथं जायचं आहे डीव्ही साठी. सो याचे 2 बंच बनवायचे आहे. व्यवस्थित बंच करून तुम्ही ठेवलेला आहे आणि सगळं तुमच्याकडे रेडी आहे. 2 सेट मध्ये तुम्ही डीव्ही साठी जाताय. आता डीव्ही मध्ये तुमचं समांतर आरक्षण, जे काही नॉर्मल रिझर्वेशन असेल, सगळी कागदपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, त्याचं अपडेट सगळं एकदम पूर्णपणे व्हेरीफाय केलं जातं आणि त्या व्हेरीफाय नंतरनं मात्र लगेच तुम्हाला जॉईनिंग दिली जाते का, तर नाही. तर याच्यानंतरनं तुमची सुद्धा डीव्ही मध्ये ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, जर जास्त ब्रांचेस असतील ना तर त्यांची लिस्ट लागते आणि तसं तुम्हाला कळवलं सुद्धा जातं की तुमचं डीव्ही क्लिअर झालेलं आहे असं सुद्धा कळवलं जातं. आता डीव्ही नंतरचा जो तिसरा टप्पा आहे तो म्हणजे तुमचं आता समुपदेशन होणार आहे.
आता जे काउन्सलिंग सेशन आहे ना, काउन्सलिंग सेशन ज्याला आपण समुपदेशन बोलतोय, त्याच्या अंतर्गत तुम्हाला शाळा निवडीसाठी संधी मिळते. परंतु त्याच्या अगोदरचा अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे, जे तुम्हाला जे DV साठी बोलवलं जातं ते तुमच्या मेरिटनुसार बोलवलं जातं. एखाद्या झेडपीच्या जर 50 जर शाळा असतील तर त्या शाळेमध्ये डायरेक्ट तुम्हाला कुठल्याही शाळेमध्ये जायचं असं विचारलं जात नाही. तर पहिल्यांदा एक काउन्सिलिंग सेशन होत असताना पहिल्यांदा त्याच्यामध्ये असणाऱ्या उमेदवारांचा विचार केला जातो. जसं रोस्टर कसं फिरतं तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये जे पहिल्यांदा तुम्हाला बोलवलं जाणार आहे त्याच्यामध्ये दिव्यांग उमेदवारांची पहिल्या 5 मध्ये त्यांना संधी दिली जाते. 5 उमेदवार जर तिथे जेवढे दिव्यांग आहेत त्यांना पहिल्यांदा घेतलं जातं. त्याच्यानंतर जेवढ्या त्याच्यामध्ये महिला असतील त्यांचा विमेनचा दुसऱ्यांदा त्यांची लिस्ट लागते, दुसऱ्या नंबरला त्यांची लिस्ट लागते. तिसऱ्यांदा जो विचार केला जातो तो मेल कॅन्डिडेटचा, त्याच्यामध्ये सगळे मेल कॅन्डिडेट त्याच्यामध्ये घेतले जातात. अशा प्रकारे तुमची जी लिस्ट लागते ती सिनियरिटीनुसार तुमची लिस्ट लागत असते. आता ही तुमची सिनियरिटीनुसार लिस्ट लागते आणि त्याच्यानुसारच आता तुम्हाला काउन्सिलिंगला बोलवलं जातं. काउन्सिलिंगला जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्हाला ही सिनियरिटी लिस्ट सुद्धा दाखवली जाते. आता या सिनियरिटी लिस्टमध्ये जर तुम्हाला आक्षेप घ्यायचे असतील तर तुम्हाला घेता येतात. ऑलरेडी कसं असतं, जेव्हा झेडपीला तुम्हाला DVला बोलवलं जातं ना तेव्हा तुमचा एक व्हॉट्सअप ग्रुप केला जातो आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सर्व हे तुम्हाला इन्फॉर्म केलं जातं किंवा काही असताना त्यांच्या मेल ID वरती किंवा त्यांच्या वेबसाईटवरती सुद्धा हे अवेलेबल करून देतात. काउन्सिलिंगची लिस्ट असू देत किंवा तुमचा व्हॉट्सअप ग्रुप असू देत, हे सगळं बघा आता त्यांनी सगळं रेडी केलेलं आहे. ठीक आहे. आता याच्यानंतर तुम्हाला कळतं ती तुम्हाला, आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला आक्षेप घ्यायचे असतील ना त्या सिनियरिटी लिस्टमध्ये तरी सुद्धा तुम्हाला एक तारीख दिली जाते. त्या तारखेपर्यंत तुम्हाला त्याच्यासाठी आक्षेप घ्यायचा आहे. जर तुम्हाला सिनियरिटी जी लिस्ट लावलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वाटलं की नाही माझा नंबर तर पहिला 10 मध्ये हवा असता, तसं तर तुम्हाला आक्षेप घेण्यासाठी संधीच नसते. कारण तुम्हाला एक्झॅक्टली माहित नसतं की तिथं तुमच्यासारखे किती कॅन्डिडेट आले, पण ते आक्षेप देण्याची तारीख मेन्शन करतात. त्या तारखेमध्ये तुम्हाला तो आक्षेप घेता येतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला काउन्सिलिंगसाठी थेट आता बोलवलं जातं. बरं, ज्या दिवशी काउन्सिलिंगला जायचं ना त्या दिवशी तुम्हाला काय करायचंय, पॅक युअर बॅग. ठीक आहे. बघा आता हे सगळं पॅक युअर बॅग म्हणजे काय, आता तर तुम्हाला सगळं सामान तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे. कारण तुम्ही इथं जाणार आहात ना, त्याच्यानुसारच तुमची सिनियरिटी ठरली जाते. ओके. आता याच्यामध्ये किती पिरियड असतो, तर वीकमध्ये तुम्हाला ईमेल ID येतो. त्याच्यानंतर DVला तुम्हाला बोलवलं जातं. DV झाल्यानंतर 8 दिवसामध्ये तुम्हाला काउन्सिलिंगची जी यादी लागते, सिनियरिटीची यादी लागते काउन्सिलिंगच्या अगोदर, त्याच्यानुसार तुम्हाला आक्षेप घेण्याची संधी मिळते आणि तिथून पुढे 15 दिवसामध्ये तुमचं काउन्सिलिंगसाठी तुम्हाला बोलवलं जातं. म्हणजे लास्ट टाइम सुद्धा बऱ्याच झेडपीने अगदी 15 दिवसामध्ये काउन्सिलिंग करून, जसं की कोकण जिल्ह्यातल्या, कोकण जे पट्टा आहे कोकण किनारपट्टा, त्याच्यामधल्या बऱ्याच झेडपींनी डायरेक्ट तुम्हाला बोलवलं होतं. त्याच्यामध्ये रायगड आहे, सिंधुदुर्ग आहे, 15 दिवसामध्ये त्यांना बोलवलं होतं. त्याच्यामध्ये आता हे काउन्सिलिंगमध्ये सर्वप्रथम काय विचार केला जातो, तर ज्या 100 शाळा आहेत, 100 शाळा किंवा जसं मग अशी तुम्हाला सांगितलं होतं 50 एखाद्या झेडपीमध्ये ब्रँचेस आहेत, तर त्यांची ती लिस्ट असते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तुमची सिनियरिटी सुद्धा लिस्ट असते. तर सिनियरिटीनुसार तुम्हाला बोललेलं आहे. त्यामुळे पहिल्या जेव्हा आता तुम्हाला पहिल्यांदा आपण जे उदाहरण 50चं घेतलं होतं तेच घेऊया, जे तुमच्या परफेक्ट डोक्यामध्ये बसणार. 50 एखाद्या झेडपीच्या ब्रांचेस आहेत किंवा संस्थेच्या ब्रांचेस आहेत. त्याच्यामध्ये पहिल्यांदा जसं मी तुम्हाला सांगितलं, पहिल्यांदा कोण आहे, पहिल्यांदा दिव्यांग आहे, नंतर विमेन आहे, विमेन कॅन्डिडेट आहे, नंतर मेल कॅन्डिडेट आहे, फिमेल आणि नंतर मेल. ठीक आहे. आता याच्या अंतर्गत पहिल्यांदा दिव्यांगांमध्ये या 50च्या 50 शाळा समोर ठेवल्या जातात आणि त्यांना संधी मिळते की याच्यातून ते कोणत्या निवडणार आहेत. त्यामुळे जेव्हा तुम्ही जाणार आहात शाळेच्या अगोदर एकदा झेडपीमध्ये तुम्हाला DVला बोलवलं, त्याच्या किती ब्रांचेस आहेत, कुठं आहेत, त्याची पर्सनली स्वतः व्हिजिट करून, पर्सनली व्हेरी इम्पॉर्टंट, तुम्ही स्वतः व्हिजिट करून सगळी माहिती काढायची. शाळा निवडीच्या वेळेस तुम्ही ब्लंडरली कुठलीही शाळा निवडू शकत नाही, कारण तुम्हाला चान्स आहे, जे मेरिटमध्ये आहेत ना त्यांना तर इथं चान्स आहे. आणि हो, अजून एक सांगायचं राहिलं, जी विमेनची जी यादी लागते ना ही, किंवा इथं जी काही तुम्हाला जी संधी मिळते ना त्याच्यामध्ये ती सुद्धा मेरिटनुसार घेतले जातात का. दिव्यांग मेरिटनुसार घेतले जातात पहिले 5, विमेन जे काही नंतरच्या घेतले जातील 20 विमेन असतील
त्यानंतर मेरिटनुसार आणि मेल मेरिटनुसार. त्याच्यामुळे मग तुम्हाला ते लक्षात येतच की तुमचं आता मेरिटमध्ये आहे, त्यामुळे संधी आहे. ज्यांना संधी आहे ना त्यांनी संधीचं सोनं करायचं आहे. सगळ्या जेवढ्या काही ब्रांचेस आहेत ना, 50 एखाद्या झेडपीच्या, त्या सगळ्या झेडपीच्या ब्रांचेसमध्ये पर्सनली जायचंय आणि सगळ्यांची कसं आहे, तिथं सुविधा कशा आहेत, एकटी महिला राहणार असेल, फॅमिली घेऊन राहणार असेल तर त्याचं कसं बॅकग्राऊंड आहे हे तुम्ही विचार करायचा आहे. आणि ते झाल्यावरती ज्या दिवशी तुम्हाला काउन्सिलिंगला बोलवलं जाईल त्या दिवशी, आता हे जे पहिले दिव्यांगाचे जे काही आपले मगाशी म्हटलं होतं 50 पैकी 5 दिव्यांग आहेत एखाद्या शाळेमध्ये पकडून झाला, त्या 5 दिव्यांगांमध्ये पहिल्या 5 शाळा त्या घेतात, म्हणजे ते त्यांना निवडीची संधी दिली जाते, ते जातात. त्यामुळे राहतात किती नंतरनं आता 45 शाळा राहतात आणि 45च उमेदवार राहतात. 45 मधल्या जर 20 असतील फिमेल, 20 असतील तर अर्थातच या फिमेलला 45 मधून ज्या मेरिटनुसार येतील त्यांना या 45 नुसार आपली एक शाळा निवडायची असते. सो अर्थात त्यांना सुद्धा संधी मिळते. त्यामुळे पहिल्यांदा तुम्ही शाळेचा पूर्णतः अभ्यास करा. अगदी ऐतिहासिक पेक्षा भौगोलिक शाळा कशी आहे ते फार महत्वाचं ठरतं आणि तुम्ही त्याच्या पद्धतीने हे पुढचं तुम्हाला करणं सोपं जातं. आणि म्हणजे ऍक्च्युली फ्रँकली स्पीकिंग जेव्हा हे मेरिट लक्षात येतं ना, ते कसं लागतं त्याच्यामध्ये, आता दिव्यांग असतं त्यांना पहिल्यांदा संधी मिळालेली आहे, नंतर फिमेलला मिळालेली आहे आणि नंतर मेलला मिळाली. ते सुद्धा हे सगळं कशामुळे झालेलं, मेरिटमध्ये आलं ना लक्षामध्ये. लाईक करा जर तुम्हाला आवडत असेल आणि याच्यावरती कोणतीही समस्या असेल तर मात्र नक्की विचारा. तुमच्यातला खूप महत्वाचा मुद्दा आहे. आता काउन्सिलिंगला जेव्हा बोलवतात ना, तुमचं DV होतं ना, त्याच वेळेस सायमल्टेनियसली तुमची अजून एक महत्वाची प्रक्रिया सुरू होते. ती कोणती? तर ती होते पोलीस व्हेरिफिकेशन आणि मेडिकल सर्टिफिकेट. हे तुम्हाला दोन्ही रेडी करायचे असतात. आता पोलीस व्हेरिफिकेशनसाठी वेळ दिला जातो का? तर तिथं सुद्धा तुम्हाला वेळ दिला जातो. आणि मेडिकल सर्टिफिकेटसाठी झेडपीच्या काही ऑथराईज, झेडपीच्या बाबतीमध्ये तर काही ऑथराईज त्यांचे ठरलेले असतात, मनपा नपा की हॉस्पिटल्स, तिथं जाऊन तुम्हाला सगळी चौकशी करावी लागते. आणि ज्यांच्या ऑथराईज नसतात त्यांना एक सांगितलं जातं की तुम्ही सरकारी ह्याच्यातून तुम्ही करून आणणार आहात. आणि अशा पद्धतीने पहिल्यांदा तुमचं होतं मेडिकल आणि त्याच्यानंतर पोलीस व्हेरिफिकेशन. काही ठिकाणी पोलीस व्हेरिफिकेशन जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत तुम्हाला इथं डायरेक्ट अपॉइंटमेंट ऑर्डर काउन्सिलिंग करून हातात सुद्धा मिळत नाही. काही ठिकाणी ते दोन्ही प्रोसेस कंटिन्यू करत असतात, कारण तुम्ही स्वयंघोषणापत्र, स्वतःचं प्रतिज्ञापत्र आणि लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र, हे तिन्ही प्रमाणपत्र जर तुम्ही टीचर्स हेल्पलाईनच्या माध्यमातून असाल तर तुम्हाला मिळतीलच, आणि नसतील ना तर तुम्ही आजच जॉईन करा गुरु गायडन्स, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच होणार आहे. कसं भरायचं, काही तुमच्या चुका असतील तर त्याच्याबद्दल तुम्हाला गायडन्स नक्कीच मिळणार आहे. आता तुम्ही हे सगळं तुम्ही रेडी केलेलं आहे. आणि काउन्सिलिंग करताना ज्या दिवशी तुमचं काउन्सिलिंग आहे आणि ज्या दिवशी तुम्हाला शाळेवरती बोलवणार आहे, पहा, शाळेवरती बोलवलेला दिवस अतिशय महत्वाचा असतो. त्या दिवशीच तुम्हाला जॉईनिंग घ्यायची आहे. कारण तुम्ही जर त्या दिवशी जॉईनिंग घेतली नाही तर तुमची सिनियरिटी मिस होते. सोबतच जेव्हा तुम्ही अतिरिक्त होता तेव्हा सुद्धा त्याच्यावरती पहिल्यांदा घाला त्याच्यावरती जातो जो उशिरा येतो, हेही लक्षात ठेवा. या दोन्ही गोष्टीमुळे काउन्सिलिंगला जाताना पॅक युअर बॅग, जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे सगळं आपलं सामान घ्यायचंय आणि गेट सेट गो, जिथं आपल्याला देतील त्या शाळेमध्ये त्याच दिवशी झालं तर, नाही तर दुसऱ्या दिवशी जाऊन तुम्हाला जॉईनिंग लेटर हातात घेऊन मुख्याध्यापकांची थेट भेट घ्यायची आहे. ऑलरेडी आपल्या या चॅनलवरती निवडते नियुक्ती कशा पद्धतीने प्राधिकरण तुमचा निवड करता हा व्हिडिओ टाकलेला आहे. तो आता इथं बघा, हे संपताना पण तुम्हाला टॅग केलेला दिसेल, तो एकदा पाहून घ्या. ऑफिशियली सगळं मेन्शन केलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि मग मात्र तुम्हाला जॉईनिंग करून शाळेवरती किती वेळ लागतो? साधारणतः 3 आठवडे ते 1 महिना नॉर्मल मध्ये हा वेळ जातो. पण काही केसेसमध्ये अगदी 4 महिने 5 महिने सुद्धा जातात. परंतु सध्या एवढे जाणार नाहीये, पुढचे टप्पे सुद्धा शिक्षण विभागाला करायचे आहेत. त्यामुळे तुमची प्रोसेस आहे ती फास्ट होणार आहे. त्यामुळे तुम्ही एकदम अलर्ट वरती राहायचंय.
आणि जे तुम्ही काउन्सिलिंगला जाणार आहात, DV ला जाणार आहात, तेव्हा तिथं गेल्यावरती तिथल्या उमेदवारांचा एखादा व्हॉट्सअप ग्रुप तुमची स्वतःचा बनवा, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. बरं, याच्यावरती डिटेलमध्ये आपण लाईव्ह सेशनमध्ये किंवा व्हिडिओ सेशनमध्ये नक्कीच बोलूया. पण सतत कंटिन्यू हे प्रश्न विचारले जातात आहे. आम्हाला मेसेज आलाय, पुढे काय करायचंय, म्हणून तुमच्यासाठी हा छोटासा प्रयत्न. चला, तुम्ही शिक्षक झालेला आहात, खूप खूप तुमचं अभिनंदन.